नमस्कार. अंतर्मन कथासंग्रह. लेखक श्रीकांत मोरे. कथा 5वी. कुबेर. स्वप्नांचं कोणाशी देणं घेणं नसतं. स्वप्नांचे कोणाशी देणे घेणे नसते. स्वप्नांना वास्तवाचे नाते नसते. वास्तवाचे चटके सहन करण्याशिवाय जीवनात पर्याय नसतो. वास्तवाचे चटके सहन करण्याशिवाय जीवनात पर्याय नसतो. सावलीला कधीही पकडता येत नाही, तरीही माणूस धावायचा थांबत नाही. जे नाही त्याचा विचार करतो. आणि जे आहे त्याचा विसर क्षणात पडतो. स्वप्नांचे कोणाशी देणे घेणे नसते. कुबेर. घरामध्ये 18 विश्वदारित. कुबेरला आपल्या फाटक्या झोपडीचा, जनावराच्या गवताचा, गोठ्याचा, ढेकळांचा, साऱ्या रानाचा त्याला अतिशय अभिमान वाटायचा. एक दिवस मुंबईचा त्याचा दोस्त शंकर भेटला. शंकरच्या मुंबईतल्या कथा ऐकून कुबेर स्वप्न पाहायला लागला. दिवसाही दुपारची भाकरी खाल्ल्यानंतर झोपडीच्या जागी मोठा वाडा पाहू लागला. गोठ्याच्या जागी दूध डेअरी पाहू लागला. कोंबड्याच्या खुराड्याच्या जागी पोल्ट्री फार्म पाहू लागला. डुलकीतून उठल्यानंतर त्याला बैल, नांगर, झोपडी सगळं वेगळं वेगळं भासायला लागलं. अरे लाग की रे कामाला, बापाचे हे शब्द ऐकल्यावर तो भानावर आला. हताशा कुबेरच्या अंगातून घाम गळताना त्याला वाटायचं की शंकरकडे जरा आपण गेलंच पाहिजे आणि या घामाचं आपण सोनं करायलाच पाहिजे. आणि आता मात्र त्याच्या स्वप्नांच्या राज्यामध्ये तो रमू लागला. कुबेरचं 2-3 दिवस त्यानं खाणं सोडलं. आई रखमाबाई आणि बाप खंडेराव यांनी खूप त्याला समजायचा प्रयत्न केला. कुबेर ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. शेवटी आईनं भाकरी थापटता कुबेरच्या विचाराला थापटलं. म्हणतोय ना तर जाऊन येऊ द्या की 4 दिवस मुंबईला. शंकर सोबतीला आहे, बघल काम धाम, नाहीतर आपल्या झोपडीनं काय दिलंय बरं त्याला. कुबेर हरकून गेला. दिवाळीला शंकर आल्यानंतर त्याच्याबरोबर जायचा बेत पक्का झाला. भराभर दिवस गेले. दिवाळी संपली. आईनं भाकरी, भाजी, चटणीचा गोळा फडक्यात बांधून डबा दिला आणि शंकर बरोबर कुबेरही मुंबईला निघाला. आईनं हृदयावर दगड ठेवत पदरानं डोळे पुसले. खंडेरावने बैलाला पाणी पाजून दावणीला बांधलं. कडबा मोडून त्यांच्या पुढं टाकला. अगं, हीच आपली पोरं हायती. आज पुत्र संसार केला, 2 वेळची भाकरी दिली आपल्या काळ्या आईनं आपल्याला. मुंबईच्या वातावरणामध्ये कुबेर रमून गेला. शंकरच्या 4 समोरच्या टोकावर असलेल्या आडवळणाच्या खोलीबाहेर कुबेर राहायला लागला. पहिल्याच दिवशी गावाकडचा गडी आणलाय म्हणून शंकरनं त्याच्या बिल्डर मालकाला विनंती केली. कुबेरला लगेच बांधकामावरती पाणी मारायची नोकरी मिळाली. शंकरच्या घरापासून जाणं, नोकरी करणं, राबून कुबेरला आठवड्याला 150-200 रुपये मिळायचे, पण हातात काही शिल्लक राहायचे नाही. कुबेरला डोळ्यासमोर गाव दिसायचा. झोपडीला छप्पर कधी घालायला पैसे मिळतील का नाही हा विचार त्याच्या डोक्यात असायचा. आताशा त्याला मुंबईच्या झगमगत्या जगाची स्वप्न पडायची आणि रात्रभर तो तळमळत काढायचा. कुबेर आता मुंबईत सरावला होता. मुंबईतल्या वेगवेगळ्या भाषा, धर्मपंथांची लोक, तिथली आर्थिक विषमता. कुबेर अडाणी होता. 4 पुस्तकही शिकलेला नव्हता, पण सागरा एवढं विशाल मन मात्र त्याच्याकडे होतं. माणुसकी ओतप्रोत भरलेली असे. कुबेर नोकऱ्या मागून नोकऱ्या बदलू लागला. मधून गावाकडे जायचा. मोठ्या कष्टानं जमवलेल्या 4-2 रुपयातून मुंबईहून आईला साडी, चोळी, खंडेरावांना धोतर घेऊन जायचा. 2 दिवस आईच्या हातची भाकरी खाऊन गार वाऱ्यात शांतपणे झोपी जायचा. 2-4 दिवसात त्याला स्वप्न पडायला लागायचं आणि तो पुन्हा मुंबईचा रस्ता धरायचा. खंडेराव, रखमाबाई त्याच्या झोपडीमधल्या संसारात काहीच फरक पडायचा नाही. कुबेर प्रत्येकाला म्हणायचा, पुढच्या वेळेला येताना बक्कळ पैसा घेऊन ये. तवा पाटलासारखा वाडा आपणही बांधू. शेताला नदीवरनं पाणी आपण बी आणू. आई, पोरा आता लगीन करायला पाहिजे, लक्ष्मी घरी आली पाहिजे, म्हणजे सारं कसं गावच्या गावात होईल. 4 लोकांना गोडधोड खाऊ घालू दे, नातवांना झोपडीत रांगू दे, समज सगळे मिळून कष्ट करू, राबू. कुबेरला मुंबईत येऊन पुन्हा सहज नोकऱ्या मिळायच्या. नोकऱ्या कसल्या, कामगार म्हणून, गुलाम म्हणून राबवणारे मालकच मिळायचे. कुबेरला कधीच कळायचं नाही आपलं शोषण होतंय. शेतातला घाम दाण्यांमधून तरी आपले दाणे पाहत होतो. आई वडिलांच्या, बैलांच्या घुंगूर आवाजात मन भरून जायचं. इथं मुंबईला मात्र जो तो एकटाच असतो. एवढं मोठं शहर पण गावापेक्षा लहान वाटायचं.
कुबेरचं हे सारे विचार क्षणभर टिकायचे आणि पुन्हा कुबेर स्वप्नांच्या पूर्ततेसाठी नवीन नोकरीच्या शोधात लागायचा. एका संध्याकाळी कुबेर समुद्र किनाऱ्यावर गेला. शंकरही त्याच्यासोबत होता. समोर खडकांवर काही कोळी जाळं टाकून मासे पकडण्यात गर्क होते. बऱ्याच वेळानंतर त्यातले दोन तीन कोळी खांद्यावरती जाळी टाकून जाताना कुबेरने त्यांना हटकले. किती मासे मिळालं? मासे पकडणाऱ्यांना हा प्रश्न पहिल्यांदाच कोणीतरी विचारलेला असावा. पाहुणं, नवं दिसताय. अहो, उथळ पाण्यात मासे कधी मिळतात का? जास्त नाही मिळत. खोल समुद्रात जावं लागतं. मग का नाही जात? अहो, त्यासाठी बक्कळ पैसा लागतो. मोठी बोट लागते, यंत्रसामग्री लागते, खूप माणसं लागतात. आम्हाला कुठून हे मिळणार? पण एक दिवस माझी बोट मी घेणार आणि खोल समुद्रात जाऊन बक्कळ मासे पकडून आणणार. कुबेरनं हे ऐकलं आणि शंकरला म्हणाला, चला आपण जाऊ घराकडे. शंकर मात्र त्याची बायको, मुलं मुंबईपासून दूर आडवळणाच्या झोपडीमध्ये गुंतून पडला होता. मुंबईच्या झगमगाटाच्या दुनियेमध्ये नवरा बायको रात्रंदिवस कष्ट करण्यात आणि पुन्हा सकाळी उठून कामाला लागण्याच्या चक्राप्रमाणे सारं चालू असायचं. कुबेर ज्याला त्याला जिथं तिथं नवीन कामगार म्हणून कामाला जायचा आणि तिथं हाच प्रश्न विचारायचा. उत्तर असायचं, आमचं बी स्वप्न आहे की. आणि काही लोकांचं उत्तर असायचं, आमचं स्वप्न होतं. पाहता पाहता 4-5 वर्ष कशी गेली कुबेरला सुद्धा कळलं नाही. कुबेरला मुंबईतही झोपडी बाहेरची झगमगती मुंबई आता दिसेनाशी झाली. त्याला कळून चुकलं, इथं 2 माणसं राहतात, एक राबणारा आणि एक राबवून घेणारा. पैसे कमवणारा त्याला कधीच दिसत नव्हता. कुबेर एवढ्या वर्ष मुंबईत काढूनही आईला सावली द्यायचं स्वप्न, सोन्याचं कडं घेण्याचं स्वप्न, वडिलांच्या शेताला पाईपलाईन करायचं स्वप्न, दूध डेअरी, पोल्ट्री फार्म, पाटलाचा वाडा आता आकाशातल्या चांदण्यांप्रमाणे दूर भासू लागला होता. त्याची सारी स्वप्न त्याला केव्हाच सोडून गेली होती. तो एक दिवस काम सुटल्यावरती सरळ रेल्वे प्लॅटफॉर्मवर आला. विना तिकीट प्रवास करत गावाकडे परतला. मुंबईच्या दुनियेत राहून त्यानं पहिल्यांदाच विना तिकीट प्रवास केल्याचे अपराध केल्याची खंत त्याला सारखी टोचत होती. आपण खूप मोठा गुन्हा केला म्हणून तो अस्वस्थ झाला. ज्या कुबेराला आयुष्यात कधीही खोटं बोलण्याचं पाप केलं नाही, राबण्याचं तत्वज्ञान त्यानं कधीच सोडलं नाही, त्या कुबेरला मात्र तिकिटाचे पैसे वाचवण्याचं पाप आपण का केलं या प्रश्नानं भंडावून सोडलं होतं. मुंबईच्या कमर्शियल दुनियेत त्याला कधीच ब्रेक मिळाला नाही. लाल, पिवळ्या, हिरव्या दिव्याच्या त्याला कधीच अर्थ कळला नाही. गावाकडच्या रिकाम्या हातांनी आलेल्या कुबेरला पाहून आई वडिलांना मात्र आपली सारी धनदौलत परत आल्यासारखं वाटलं. खूप आनंद झाला. आईनं लगेच खंडेरावांना सांगितलं, अहो, म्या म्हटलं नव्हतं का आपल्या वड्याखालच्या देवीला नवस बोला. उद्या आता म्या पुरणपोळी करेन, तेवढा नैवेद्य देवीला दाखवेन. आपला कुबेर परत आला आपल्या घरी. 7-8 दिवसात मळका पायजमा आणि झोपडीतली जुनी बंडी घालून कुबेर काळ्या आईच्या सेवेमध्ये रुजू झाला. 7-8 दिवसात मुंबईत राबलेला सारा शीन गावाकडच्या मोकळ्या हवेनं कुठं पळून गेला. आता रखमाबाई घरात लक्ष्मी आणायचं म्हणून खंडेरावांकडे आग्रह करू लागली. खंडेराव, कुबेर, रखमाबाई आणि लक्ष्मी सारेच शेतामध्ये राबू लागले. पाहता पाहता हातामध्ये पैसा खेळू लागला. काळ्या आईनं हिरव्या आईचं स्वप्न पाहिलं आणि ते साकारलं होतं. लक्ष्मीच्या पावलानं, लक्ष्मीच्या रूपानं कुबेरला कामधेनू सोबतीला आली होती. खंडेराव गावातून नवीन वासे घेऊन आले, सुतार घेऊन आले, नवीन पत्रे आणले. टुमदार वस्तीचं कामकाज पाहताना कुबेरचं मन भरून आलं. आपल्या घराला सावली मिळाली. आईला, लक्ष्मीला, खंडेरावांना कुबेरचं भारी कौतुक वाटायचं. कुबेर आता मुंबईचा गाव कसा बरा, त्यापेक्षा आपलंच गाव कसा चांगला हे आता पोरांना सांगायचा आणि झोपे जायचा. धन्यवाद. आपला परिवार, मनोरमा.